तर आता पुढचा मुद्दा बघा. पुढचा मुद्दा आहे पिकांना पाणी देण्याच्या पद्धती. ओके. पिकांना पाणी कसं दिलं जातं ह्याच्यावरून त्या पद्धती आहेत. तर पहिलं त्याच्यामधला एक मुख्य प्रकार आहे तो म्हणजे जमिनीच्या पृष्ठभागावरून पिकांना पाणी देण्याची पद्धती. तर याच्यामध्ये मोस्टली 3 ते 4 पद्धती येतात बघा. ओके. एकूण 5 पद्धती आहेत याच्यामध्ये. पहिली कुठली आहे बघा, तर मोकाट पद्धत किंवा त्याला फ्लड इरिगेशन पण म्हणतात. मोकाट पद्धत. मोकाट म्हणजे कसं पाणी एकदा सोडून दिलं, की मग ते त्याच्या पद्धतीने उतारानुसार जातं बघा. पाणी कसं जाईल उताराच्या दिशेने जातं. शेतामधल्या ज्या पिकांना ते सोडलं जातं. ओके. ह्या पद्धतीमधला दोष काय असेल मग? तर दोष आपल्या प्रत्येकाला दिसण्यासारखा आहे, की तो म्हणजे पाण्याचा अपव्यय मोठ्या प्रमाणावर होतो आणि पाणी सगळ्या ठिकाणी, सर्व ठिकाणी सारख्या प्रमाणामध्ये मुरत नाही. ओके. तर हा मोकाट पद्धतीचा दोष आहे. तर ही पद्धत कुठल्या पिकांसाठी वापरली जाते? तर जे कमी अंतरावर लागवड केली जाणारी जी पिकं आहेत, उदाहरणार्थ केळी आणि पपईसारखी जी पिकं आहेत, तर त्यांच्यासाठी वापरले जातात. आता ह्या पद्धतीचं मोकाट पद्धतीचं वैशिष्ट्य काय आहे? तर महाराष्ट्रामध्ये सगळ्यात जास्त ही पद्धत वापरली जाते आणि पाणी देण्याची ही प्राचीन पद्धत आहे. ओके. कुठली? मोकाट पद्धत. त्याच्यानंतर आहे सरीवरंबा पद्धत. ओके. रिजेस अँड फरो इरिगेशन पण म्हणतात त्याला. सरीवरंबा पद्धत. आता सरीवरंबा पद्धतीमध्ये सरींची रचना कशी केलेली असते बघा. तर उताराच्या दिशेने लांब सऱ्या तयार केलेल्या असतात उताराच्या दिशेने आणि ह्याच्या ज्या सरी आहेत, तर त्या पिकांच्या 2 ओळीतल्या अंतरानुसार ठरतं. म्हणजे पिकांचा जो काही 2 पिकांच्या दरम्यान किती अंतर पाहिजे, तर त्या पिकांच्या 2 ओळीतील अंतरानुसार याची रचना ठरत असते, या सरींची रचना. तर पाणी कशा पद्धतीने दिलं जातं ह्याच्यामध्ये, तर पाणी सऱ्यांमधून सोडलं जातं. ओके. बोंड्यावरती पिकं लावली जातात आणि पाण्याच्या प्रवाहानुसार काय होत असतं, एका वेळी 1 किंवा अनेक सऱ्यांमधून पाणी सारख्या प्रमाणामध्ये दिलं जातं. ठीक आहे. तर याची जर कार्यक्षमता बघितली सरीवरंब पद्धतीतून पिकांना पाणी मिळण्याची जी कार्यक्षमता आहे, तर ती बघितली तर 50 ते 60% याची कार्यक्षमता आहे आणि कापूस, बटाटा, ऊस, मका, ओके. त्याच्यानंतर भुईमूग, तंबाखू, कलिंगड, तर या पिकांच्यासाठी ही पद्धत वापरली जाते. सरीवरंबा पद्धत. वरंब्यावरती पिकं लावली जातात आणि सऱ्यांमधून त्यांना पाणी दिलं जातं. ठीक आहे. त्याच्यानंतर तिसरी येते सारा पद्धत. त्याला बॉर्डर स्ट्रीप इरिगेशन पण म्हणतात. तर या पद्धतीमध्ये सारा यंत्राच्या सहाय्याने 3 मीटर रुंदीचे सारे तयार केले जातात. ओके. बॉर्डर स्ट्रीप म्हणजे जे आहे. ओके. त्याच्यामध्ये 3 मीटर रुंदीचे सारे तयार केले जातात आणि मग उताराच्या दिशेने काय केलं जातं, पाण्याच्या प्रवाहाबरोबर एका वेळी 1 किंवा अनेक सऱ्यांमधून काय केलं जातं, तर पाणी दिलं जातं. ठीक आहे. तर ज्वारी, गहू आणि भुईमूग या पिकांना अशा पद्धतीनं सारा पद्धतीनं पाणी दिलं जातं. ठीक आहे. त्याच्यानंतर आहे वाफे पद्धत. तर वाफे पद्धतीमध्ये काय केलं जातं बघा, तर पिकांसाठी वाफे करून घेतले जातात. ओके. काय होतं याच्यामध्ये? तर वाफे केले जातात. तर जमीन समपातळीमध्ये आणून काय केलं जातं, शेतीची लहान-लहान तुकड्यामध्ये विभागणी केली जाते. मोस्टली लक्षात ठेवा, की राज्यसेवेच्या मुख्य परीक्षेला जो ॲग्रीकल्चरचा पार्ट आहे, तर तिथे या गोष्टी विचारल्या जातात. त्या व्यतिरिक्त अन्य कुठल्याही परीक्षेला या गोष्टी विचारल्या जात नाहीत. ओके. तर हे जे समपातळीमध्ये जे शेतीचे लहान-लहान तुकडे केलेले असतात. ओके. तर जवळपास या तुकड्यांना 6 ते 12 इंच रुंदीचे बांध घातले जातात आणि मग 2 वाफ्यांमध्ये खोदून एकमेकांना ते काय करतात, जोडले जातात. तर जिथं जमिनी खूप छोट्या प्रमाणावर असते, तर अशा ठिकाणी तिथं वाफे पद्धत वापरली जाते. तर मोस्टली भाजीपाला असेल, रब्बी ज्वारीचं पीक असेल, गहू, परत कांदा आणि फळझाडं. तर याच्यासाठी अशा पद्धतीनं वाफे पद्धत इथं वापरली जाते. ठीक आहे. त्याच्यानंतर पुढची पद्धत आहे आळे पद्धत. आता आळे पद्धतीमध्ये काय आहे, तर मोस्टली बाग झाडांना पाणी देण्यासाठी आळे पद्धत म्हणजे झाडाभोवती आळं तयार केलं जातं. ठीक आहे. तर ते झाडाभोवती काय होतं वाफ्यासारखंच गोल आळं तयार केलं जातं. अलीकडच्या काळात काय केलं जातं, तर फळझाडाच्या खोडाभोवतीच माती लावली जाते. फळझाडाच्या खोडाभोवती. ठीक आहे. आणि मग ही माती ओली होऊ दिली जात नाही. ओके. आळी पद्धतीची ही वैशिष्ट्य आहेत. आता पुढे जर बघितलं, तर आपण ह्या ज्या 5 म्हणजे पाणी देण्याच्या पद्धती बघितल्या, त्या कशा होत्या? सरफेस इरिगेशन होतं, म्हणजे जमिनीच्या पृष्ठभागावरून होत्या. आता जमिनीच्या पृष्ठभागाच्या खालून कुठल्या पद्धती ते बघायचं आपल्याला. तर त्याच्यामध्ये पहिलं आहे ते म्हणजे ठिबक सिंचन. आता या पद्धतीवरती मात्र परीक्षांना वारंवार प्रश्न आलेले आहेत. ओके. तर ठिबक सिंचनाचा जो शोध आहे, तर तो कोणी लावलाय? ब्लास या इस्रायली शास्त्रज्ञाने लावलेला आहे. ब्लास. ओके. आता ठिबक सिंचन मला वाटतं प्रत्येकाने ती गोष्ट बघितली असेल. ठीक आहे. तर ते डोळ्यापुढे आणायचे आता. तर कार्यक्षम पद्धत आहे पिकांना पाणी देणारी सर्वात कार्यक्षम पद्धत आहे. तर पाणी आहे ते सर्व पिकांना सारख्या प्रमाणात दिलं जातं. ठीक आहे.
याच्यामुळे काय होते, तणांची वाढ कमी होते. कारण का, तर जिथं प्रॉपर जे रोप आहे, ओके, पिकाचं जे रोप आहे, तर त्याच ठिकाणी बरोबर पाणी पडतं. त्याच्या आजूबाजूला कुठेही पाणी जात नाही. त्याच्यामुळं आजूबाजूला जे तण वाढतं, तर तण याच्यामध्ये त्याची वाढ कमी होते पिकांना पाणी न दिल्यामुळे. ओके. तर याच्यामध्ये पाण्यामधून रासायनिक खतं पण दिले जातात. मगाशी कन्सेप्ट आपण फर्टिगेशन बघितलेलं होतं. तर फर्टिगेशन इथंच आहे बघा, की पाण्यामधून घन किंवा जे द्रव रूपातले जे खतं आहेत, तर ती इथं पुरवली जातात. ठीक आहे. तर सुरुवातीचं जर बघितलं तर याचा भांडवली खर्च जास्त असतो. पण नंतर तो भांडवली खर्च वन टाईम करण्यासारखा खर्च असतो. नंतर हा खर्च कमी होतो. ठीक आहे. आणि पिकांच्या मुळाशेजारीच पाणी पडत असल्यामुळं पृष्ठभागावरती क्षारांचं प्रमाण वाढतं. ही मात्र ह्याची एक लिमिटेशन आहे. ओके. मात्र जर याची पाणी वापराची जर क्षमता बघितली, ओके, ठिबक सिंचनाची, तर जवळपास 90% ते 95%, ओके. आणि याच्यामुळे 30% ते 70% एवढ्या पाण्याची बचत होते आणि जवळपास 15% ते 20% उत्पादनामध्ये वाढ होते. ठीक आहे. या ठिबक सिंचन पद्धतीमुळे. तर जनरली फळपिकं असतील, भाज्या असतील आणि फुलं असतील, तर यांच्यासाठी ही पद्धत वापरली जाते. ठिबक सिंचन वापरलं जातं. तर महाराष्ट्रामध्ये या सिंचन पद्धतीचा वापर करणारा म्हणजे सर्वप्रथम वापर आहे तो नाशिक जिल्ह्यामध्ये झालेला होता आणि या सिंचन पद्धतीमध्ये वापराचा जो आघाडीचा जिल्हा आहे महाराष्ट्रातला, तर तो सुद्धा नाशिकच आहे. म्हणजे पहिला वापर पण नाशिकमध्ये झालेला होता ठिबक सिंचनचा महाराष्ट्रामध्ये आणि सगळ्यात जास्त जो वापर आहे, तर तो सुद्धा महाराष्ट्रामध्येच होतोय. ओके. तर महाराष्ट्रातील लागवडीखालील जमिनीच्या किती टक्के क्षेत्र या सिंचन पद्धतीखाली आहे? तर याचं उत्तर मला तुम्ही कमेंट बॉक्समध्ये द्यायचं आहे, की नक्की महाराष्ट्रामध्ये किती टक्के क्षेत्र हे ठिबक सिंचन पद्धतीखाली आलेलं आहे. ओके. त्याच्यानंतर दुसरी पद्धत आहे म्हणजे तुषार सिंचन पद्धती. ओके. तर याच्यामध्ये आता तुषार सिंचन पद्धतीमध्ये पाणी कसं दिलं जातं बघा. तर पाण्याला काय केलं जातं, पंपाच्या सहाय्यानं प्रेशर देऊन ते सूक्ष्म छिद्राच्या सहाय्याने काय केलं जातं, फवाऱ्याच्या स्वरूपात उडवून दिलं जातं पाणी. ओके. पिकांपर्यंत काय फवार म्हणजे अगदी पावसाचं पाणी जसं उडतं जमिनीवरती, तर त्या पद्धतीनेच काय केलं जातं, इथं सुद्धा पाणी दिलं जातं. त्याच्यामुळे काय होतं, की पावसात ते पाण्याचं समान वितरण होत असतं. सगळीकडे पाणी उडतं. पाण्याचं समान वितरण होतं सगळीकडं. पानांचे जे पृष्ठभाग आहेत, तर ते धुतले जातात या तुषार सिंचन पद्धतीमुळे. त्यामुळे पानावरती जे काही रोग किंवा जे काही कीड पडलेली असेल, ओके, तर तो प्रादुर्भाव सुद्धा याच्यामुळे कमी होतो. त्यांचं प्रमाण कमी होतं हळू-हळू. तर पावसाच्या पाण्यासारखं पडल्यामुळं हवेमधलं जे नायट्रोजन आहे, ओके, नत्र जे आहे, तर ते पाण्यामध्ये विरघळून पिकांना ते मिळतं आणि मग जमिनीत पाणी साठत नसल्यामुळं जे जमिनीचं जे क्षारयुक्त आणि जे थोपण बनण्याचं जे प्रमाण आहे, तर ते प्रकार या तुषार सिंचनामध्ये घडत नाही. आपण ती मर्यादा ही ठिबक सिंचनमध्ये बघितली होती, की ठिबक सिंचनमध्ये मुळाशेजारीच पाणी पडत असल्यामुळं तिथं क्षारांचं प्रमाण वाढतं. पण तुषार सिंचन पद्धतीमध्ये ही गोष्ट अव्हॉइड होते. ओके, ती गोष्ट टाळली जाते. आता ही पद्धत कुठल्या प्रकारच्या जमिनीसाठी उपयुक्त आहे बघा. कुठल्या प्रकारच्या जमिनीसाठी वापरली जाते? तर जिथं मातीची धूप मोठ्या प्रमाणावर होते, ओके, आणि जिथं जमीन समपातळीत नसते, अशा ठिकाणी तुषार सिंचन पद्धती ही अत्यंत उपयुक्त आहे. ओके. याची जर सिंचन क्षमता बघितली, तर 80% जास्त आहे. पण तुषार सिंचनपेक्षा ठिबक सिंचनची 90% ते 95% क्षमता आहे बघा. पाणी वापराची जी क्षमता आहे, ती 90% ते 95% च्या खालोखाल तुषार सिंचन येतं. ओके. पाण्याची जर बचत म्हटलं, तर याच्यामध्ये सुद्धा 30% ते 35% पाण्याची बचत होते. जेवढी ठिबक सिंचनमध्ये होते तेवढी. पण आता ह्या पद्धतीचे काही दोष पण आहेत. ओके. दोष काय आहेत? की इथं विजेचा खर्च जास्त. दरवेळी पाणी काय करायचं, स्प्रिंकल करायचे, उडवायचंय मोटरच्या सहाय्यानं. त्याच्यामुळे इथं विजेचा खर्च जास्त होतोय. दुसरी गोष्ट की जिथं जास्त तापमान आहे, तिथं जर अशा पद्धतीचा प्रयोग केला, तर तिथं बाष्पीभवन होणार आहे पाण्याचं. त्याच्यामुळे पिकांना पाणी काय होतं, कमी मिळतं. ठीक आहे. शिवाय जर वाऱ्याचा वेग जास्त असेल, तर पाण्याच्या उडण्याचा जो वेग आहे, म्हणजे जे डायरेक्शन आहे, दिशा आहे, तर ती सुद्धा इथं बदलते. ठीक आहे. आणि काही वेळा काय होतं, की अनावश्यक ठिकाणी पाणी पडतं आणि अनावश्यक ठिकाणी पाणी पडल्यामुळे काय होतं, की तणांचा प्रादुर्भाव होतोय. शिवाय वातावरणामध्ये दमटपणा आल्यामुळे काय होतं, तर बुरशीजन्य जे रोग आहेत, तर ह्या बुरशीजन्य रोगांचं सुद्धा प्रमाण इथं वाढतं. ओके. तुषार सिंचन पद्धतीचे हे काही तोटे सुद्धा आहेत बघा. तर ही पद्धत कुठल्या पिकांना वापरता येत नाही. ओके. कुठल्या पिकांना नाही वापरता येत? भात आणि जूट. कारण ह्या 2 पिकांसाठी पाण्याचं प्रमाण जास्त लागतं. ओके. त्यांच्या मुळाशी खाचरामध्येच हे 2 पिकं लावली जातात. त्याच्यामुळे काय आहे, ही पद्धत इथं ह्या पिकांना वापरता येत नाही. आता या तुषार सिंचनाचा तुषार सिंचनामध्ये महाराष्ट्रामधला आघाडीवरचा जर जिल्हा बघितला, तर तो आघाडीवरचा जिल्हा आहे जळगाव. ओके. ठिबक सिंचन मधला आघाडीचा जिल्हा तो नाशिक आहे आणि पहिल्यांदा ठिबक सिंचनचा जो प्रयोग आहे महाराष्ट्रामध्ये, तर तो सुद्धा नाशिकलाच करण्यात आलेला होता. ओके. त्याच्यानंतर आता बघा,
की तुषार आणि ठिबक सिंचन संचावर केंद्र सरकारकडून काय केलं जातं, अनुदान देण्यास सुरुवात करण्यात आलेली आहे. अनुदान. लक्षात ठेवा की ह्या ज्या दोन पद्धती आहेत, या दोन पद्धतीमध्ये पाणी खूप इफिशियंटली वापरलं जातं. म्हणजे 80% हे तर जास्त आहे आणि हे 90 ते 95% आहे पाणी वापरायची क्षमता ठिबकची. तर ह्या दोन पद्धती काय करतात, तर इफेक्टिव्हली पाण्याची बचत पण करतात. म्हणून मग काय केलंय की ठिबक आणि तुषार सिंचनावर केंद्र सरकारने काय केलंय की वार्षिक अनुदान द्यायला सुरुवात केली. कधीपासून सुरुवात केली, तर 2010 पासून सुरुवात केलेली आहे. ओके, 2010 पासून. तर या दोन पद्धतींचा अवलंब करण्यास प्रोत्साहन देण्यासाठी केंद्र सरकारने ही योजना पण सुरू केलेली आहे. त्या योजनेचं नाव आहे प्रधानमंत्री कृषी सिंचाई योजना. पुढे आपण ही योजना सविस्तर बघणार आहोत. PMKSY म्हणतात त्याला. ठीक आहे. तिसरा प्रकार आहे तो म्हणजे रेनगन. आता रेनगन जर बघितलं तर तिचं साम्य कशाशी आहे, तर ते तुषार सिंचनाशी साम्य आहे. तुषार सिंचन पद्धती. आता ह्या रेनगन मधला आणि ह्याच्यातला एक फरक आहे बघा. फरक काय सांगतो, की जर पाण्याचा प्रवाह जास्त आहे, इथं रेनगन मध्ये पाण्याचा प्रवाह जास्त असतो आणि एकाच वेळी मोठ्या क्षेत्रावरती एकसारखं पाणी फवारणी करण्यासाठी ही रेनगन पद्धत वापरली जाते. ओके, प्रॉपर गन असते ते. पाणी याच्यातून खूप प्रेशरने लांबपर्यंत उडवलं जातं. ठीक आहे. शिवाय ह्याच्या तोट्यांचा व्यास सुद्धा कसा असतो, जास्त असतो आणि पाण्याचं प्रेशर सुद्धा तुषार सिंचन पद्धतीपेक्षा जास्त असतं. त्यामुळे पाणी जास्त लांबपर्यंत जातं बघा. तर याची कार्यक्षमता पाहिली तर ऑलमोस्ट जेवढी तुषार सिंचनची आहे तेवढीच आहे, 80 ते 85%. पाण्याची बचत पण तेवढीच होते जेवढी तुषार सिंचनमध्ये होते, 30 ते 35%. ठीक आहे. आता कुठल्या हंगामातल्या पिकांसाठी ही पद्धत योग्य आहे, तर उन्हाळी हंगामातल्या पिकांसाठी ही पद्धत योग्य आहे. उन्हाळा हंगाम म्हणजे जो खरीपाचा हंगाम आहे तो. तर या पद्धतीचा वापर मोस्टली बटाटा, सोयाबीन, भुईमूग, कांदा, भाजीपाला आणि फुलझाडं तर यांना पाणी पुरवठा करण्यासाठी होतो. ओके, या रेनगन पद्धतीचा. तर जे सरफेस इरिगेशन होतं, हे सरफेस इरिगेशन मध्ये हे 3 प्रकार आहेत. ओके. हे कसे आहेत? सरफेस इरिगेशन, सॉरी भूपृष्ठाखालून. ओके. जे अंडरग्राउंड सब सरफेस लेवलला जे काही इरिगेशनचे प्रकार आहेत, हे 3 आहेत आणि सरफेस लेवलला वरचे हे 5 प्रकार आपण बघितले. ओके. त्याच्या पुढे जाऊया. मोस्टली हे 3 लक्षात ठेवा. सब सरफेस लेवलचे जे 3 आहेत, तर ते 3 मोस्टली विचारले जातात. त्याच्यामध्ये पण ठिबक सिंचन, तुषार सिंचनावरती आयोगाचा भर असतो आणि त्याच्यासाठी सुरू केलेली योजना खूप महत्वाची आहे. ओके, प्रधानमंत्री कृषी सिंचाई योजना आणि ह्या 2 तुषार आणि ठिबक सिंचन संचावरती केंद्रानं जे अनुदान दिलं जातं, तर त्या अनुदानाला 2010 पासून सुरुवात झालेली लक्षात ठेवा. तर हे मुद्दे याच्यामधले इम्पॉर्टंट आहेत. ओके. त्याच्यानंतर आता पुढचा मुद्दा बघा, महाराष्ट्रामधले सिंचन प्रकल्प. महाराष्ट्रातले सिंचन प्रकल्प. आता बघा, की महाराष्ट्राच्या जलसंपदा विभागाने काय केलेलं आहे, की प्रकल्पाच्या लाभ क्षेत्राच्या आकारावरून, की त्या प्रकल्पापासून किती प्रदेशाला, किती विस्तीर्ण प्रदेशाला त्या पाण्याचा लाभ होतो त्या प्रकल्पामधल्या. म्हणजे कुठल्या जनरली जे धरण प्रकल्प आहेत मोठे, मध्यम, छोटे. तर त्याच्यानुसार 3 प्रकार पाडलेत इरिगेशन डिपार्टमेंटने. ओके, महाराष्ट्र जलसंपदा विभागाने. तर 3 कुठले आहेत? मोठे प्रकल्प, मध्यम सिंचन प्रकल्प आणि लघु सिंचन प्रकल्प. आता मोठे सिंचन प्रकल्प कशाला म्हणायचं? तर 10,000 हेक्टर पेक्षा जास्त क्षेत्राला पाणी पुरवठा करणारे प्रकल्प. कुठे? किती? 10,000 हेक्टर म्हणजे 1 हेक्टर म्हणजे 2.5 एकर आहे. मग जवळपास पहिलं 10 दुने 20 आणि 10 जवळपास 25,000 हेक्टर एवढ्या 25,000 एकर एवढ्या क्षेत्राला पाणी पुरवठा करणारे जे काही प्रकल्प ह्याला काय म्हणायचं आपण? मोठे सिंचन प्रकल्प. मध्यम सिंचन प्रकल्प कशाला म्हणायचं? तर 5,000 ते 10,000 हेक्टरच्या दरम्यानच्या क्षेत्राला पाणी पुरवठा करणारे प्रकल्प. ओके. आणि लघु सिंचन प्रकल्प कुठले आहेत? तर 5,000 हेक्टर्स पेक्षा कमी क्षेत्राला पाणी पुरवठा करणारे. ओके. तर असे इरिगेशन डिपार्टमेंटने 3 केलेत. 5,000, 5 ते 10,000 आणि 10,000 पेक्षा जास्त हेक्टर्सला पाणी पुरवठा करणारे लघु, मध्यम आणि मोठे अनुक्रमे. ओके. त्याच्यानंतर पुढचा मुद्दा आहे बघा, महाराष्ट्रामधले प्रमुख जलसिंचन प्रकल्प आणि याच मुद्द्यावरती आयोगाकडून हा प्रश्न विचारला जातो बघा. ओके. तर महाराष्ट्रामध्ये सध्याच्या घडीला जर जलविद्युत प्रकल्पांची संख्या बघितली तर एकूण 58 जलसिंचन प्रकल्प आहेत बघा. जलविद्युत प्रकल्प आहेत महाराष्ट्रामध्ये. ओके, 58 जलविद्युत प्रकल्प. तर इथं मी महाराष्ट्रातल्या प्रमुख जलसिंचन प्रकल्प दिलेले आहेत. ओके. तर प्रकल्पाचं नाव, त्याची नदी, त्या प्रकल्पाची स्थापना कधी झाली आणि तो प्रकल्प कुठल्या जिल्ह्यात आहे. तर मोस्टली येणारा जो प्रश्न आहे, तर तो ह्या 3 घटकांवर येतो. प्रकल्पाचं नाव, नदी आणि त्याचा जिल्हा. तर ह्या 3 गोष्टींवरती काय केला जातो? प्रश्न विचारला जातो. स्थापना शक्यतो विचारली जात नाही आणि जर विचारलं तर एकदम तो ॲब्स्ट्रॅक्ट क्वेश्चन असतो. तर तुम्ही त्यावेळी ठरवा की टॅकल करायचा का नाही. ओके. तर ह्या 3 गोष्टी मात्र तुमच्या पाठ पाहिजेत. ओके.
तर इथं मी प्रत्येक विभागानुसार काय केलेलं आहे, तर सिंचन प्रकल्पाची नावं दिलेली आहेत. तर व्हिडिओ पॉज करून हा चार्ट नोट डाउन करून घ्या. हा खूप इम्पोर्टंट चार्ट आहे. दरवेळी याच्यावरती 100% प्रश्न विचारला जातो आणि खूप प्रश्न सोपे असतात. एकदा चार्ट झाले की 1 ते 2 मार्क्सची निश्चिती होते. ओके आणि जवळपास सगळ्यांचाच हा प्रश्न बरोबर येतो. तर आपला सुद्धा हा प्रश्न चुकू नये अदरवाईज अशा प्रश्नाला चुकून रिस्क घेण्यासारखं आहे. ओके. तर हा चार्ट तुमचा पाठ झालाच पाहिजे. ओके. त्याच्यानंतर अजून सुद्धा मला ज्या काही जलसिंचन योजना सापडल्या महाराष्ट्रामधल्या. ओके. हे वरचे कसे होते जलविद्युत प्रकल्प होते. ओके. तर ह्या जलसिंचन योजना अजून सुद्धा काही मला सापडल्या. त्या सुद्धा मी इथं नोट डाउन केलेल्या आहेत. ओके. हे जे लाल केलेले जे घटक आहेत, लाल केलेल्या ज्या योजना आहेत. ओके. तर ह्या आयोगाने विचारलेल्या आहेत. ओके. आता त्याच्यानंतर पुढचा महत्वाचा मुद्दा आहे तो म्हणजे राज्यातील आंतरराज्य प्रकल्प. ओके. म्हणजे 2 किंवा 2 पेक्षा जास्त राज्यांनी येऊन एकत्र येऊन इस्टॅब्लिश केलेले जे प्रकल्प आहेत त्याला काय म्हणायचं आपण आंतरराज्य प्रकल्प. ओके. 2 राज्यांच्या दरम्यानचा प्रकल्प आंतरराज्य प्रकल्प. आता सगळ्यात जास्त राज्यामध्ये एकूण किती आंतरराज्य प्रकल्प आहेत बाबा? तर एकूण 6 आंतरराज्य प्रकल्प आहेत. किती? 6. त्यापैकी सगळ्यात जास्त जर कुठल्या राज्याबरोबर असेल तर ते मध्य प्रदेश बरोबर आहे. कुठल्या? मध्य प्रदेश बरोबर सगळ्यात जास्त प्रकल्प आहेत. किती? 6 प्रकल्प आहेत एकूण. तर मध्य प्रदेश बरोबर कसं आहे तर सगळ्यात जास्त प्रकल्प आहेत. मध्य प्रदेश बरोबर एकूण किती 3 प्रकल्प आहेत बघा. ओके. मी त्याचा कोड केलेला आहे पेंच बाबा. पेंच बाबा म्हणजे काय? तर पेंच, बावनथडी आणि बाग कालीसरा. ओके. तर हे 3 प्रकल्प आहेत बघा. बाग कालीसरा एक आहे. त्याच्यानंतर बावनथडी एक आहे आणि पेंच हायड्रो इलेक्ट्रिक पॉवर प्रोजेक्ट एक आहे. असे टोटल 3 प्रकल्प मध्य प्रदेश बरोबर आहेत. ओके. पेंच बाबा सरदार आणि अजून एक तुम्हाला इथे बघायला भेटेल की जो सरदार सरोवर आहे त्याच्यामध्ये सुद्धा मध्य प्रदेश आहे. ओके. पण फक्त महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशच्या दरम्यानचे जर प्रकल्प बघितले तर हे पेंच बाबा येतात हे 3 आणि पेंच बाबा सरदार म्हटल्यावरती मग याच्यामध्ये सरदार सरोवर प्रकल्प सुद्धा येतो. तर हा चार्ट सुद्धा खूप इम्पॉर्टंट आहे. ठीक आहे. तर 3 प्रकल्प प्रत्येकी एक प्रकल्प कुठल्या राज्याबरोबर आहे? तर प्रत्येकी एक प्रकल्प. तो जर बघितला तर तेलंगणा, गोवा आणि कर्नाटक असे 3 प्रकल्प आहेत. तेलंगणा, गोवा आणि कर्नाटक यांच्याबरोबर प्रत्येकी एक प्रकल्प येतोय आणि राज्यामधला जर बहुराज्यीय प्रकल्प बघितला तर बहुराज्यीय प्रकल्प एकच आहे राज्यामध्ये. एकच बहुराज्य प्रकल्प आहे आणि तो म्हणजे सरदार सरोवर आहे. ओके. जे मी मगाशी म्हटलं. तर सरदार सरोवर जर बघितलं तर महाराष्ट्र, गुजरात, राजस्थान आणि मध्य प्रदेश ह्या 4 राज्यांबरोबर हा प्रकल्प आहे. नंदुरबार जिल्ह्यामध्ये हा सरदार सरोवर प्रकल्प आहे नर्मदा नदीवरती. ओके. तर नर्मदा नदीमध्ये म्हणजे नंदुरबार जिल्हा याच्याशी महाराष्ट्रामधला संबंधित आहे. सरदार सरोवरशी संबंधित आहे. लक्षात ठेवा. तर नंदुरबार नदीनं महाराष्ट्राची फक्त 54 किलोमीटरची फक्त बाउंड्री शेअर केलेली आहे. हा चार्ट खूप इम्पॉर्टंट आहे. हा चार्ट व्हिडिओ पॉज करून नोट डाउन करून ठेवा. त्याच्यानंतर लघु सिंचन प्रकल्प. आता लघु सिंचन प्रकल्प तसे भरपूर आहेत महाराष्ट्रामध्ये. तर 5,000 हेक्टरपेक्षा 5,000 हेक्टर पर्यंत सिंचन क्षमता असणारे प्रकल्प म्हणजे हे लघु सिंचन प्रकल्प आहेत. मग ह्याच्यामध्ये कुठल्या प्रकारचं बांधकाम केलं जातं? तर ह्याच्यामध्ये तलाव असतील, कोल्हापूर पद्धतीचे बंधारे, वळण बंधारे, उपसा सिंचन योजना, पाझर तलाव आणि साठवण तलाव अशा प्रकारच्या बांधकामाचा ह्या लघु सिंचन प्रकल्पामध्ये समावेश होतो. ठीक आहे. तर जून 2020 अखेरीस जर बघितलं तर राज्यामधल्या लघु सिंचन प्रकल्पांच्या द्वारे एकूण 19.26 लाख हेक्टर एवढं क्षेत्र जलसिंचित झालेलं आहे. किती? 19.26. आता हा आकडा बदलत राहतो. हा पाठ नाही केला तरी चालेल. ओके. त्याच्यानंतर आहे बघा पाझर तलाव. ठीक आहे. पाझर तलाव. तर पाझर तलावाचा महत्वाचा उपयोग काय बघा? पाझर तलाव आहे. पाझरणारा तलाव. तर ह्याचा महत्वाचा उपयोग आहे ते म्हणजे भूजल साठा साठवणे आहे. ओके. प्रत्यक्ष सिंचनासाठी याचा फारसा वापर केला जात नाही. ओके. भूजल साठा साठवणे हा पाझर तलावांचा महत्वाचा उपयोग आहे. प्रत्यक्ष सिंचनासाठी वापर करणे ह्याचा म्हणजे याच्यासाठी ते वापरलं जात नाही. ओके. तर कुठल्या ठिकाणी मग लॉजिकली बघितलं तर पाझर तलाव आपल्याला बांधता येणार नाही. कुठल्या ठिकाणी? तर ज्या ठिकाणी पक्का दगड उघडा पडलेला आहे. ओके. किंवा ज्या ठिकाणी काळ्या मातीचा थर आहे ना, तो खूप खोलपर्यंत पसरलेला आहे. अशा 2 ठिकाणी शक्यतो पाझर तलाव बांधता येत नाहीत. ओके. आता पक्का उघडा पडलेला दगड म्हणजे आपल्याला कुठं तर द्वीपकल्पीय पठारी प्रदेशावरती आपल्याला दिसेल, की बेसॉल्टचा मोठा तिथं जो दगड आहे, हार्ड रॉक आहे. ओके. त्या ठिकाणी आपल्याला पाझर तलावांची संख्या कमी दिसते. मोस्टली दिसतच नाही आणि काळ्या मातीचा थर जास्त आहे. ओके. आता
महाराष्ट्रामध्ये काळ्या मातीचा थर जे सगळ्यात खोलवरती असणारं जे नदीचं खोर आहे, ते म्हणजे तापी नदीचं खोर आहे. तापी नदीचं खोर, ठीक आहे. तर या 2 ठिकाणी आहे ना, पाझर तलावांची निर्मिती करता येत नाही. मग मोस्टली जे पाझर तलाव आहेत, ते बेसॉल्ट खडकाच्या बाहेरच्या बाजूला आहेत. ओके. म्हणजे कुठं पूर्व विदर्भामध्ये आपल्याला तलावांची संख्या तिकडे जास्त बघायला मिळते. ओके. त्याच्यानंतर आहे बघा वनराई बंधारा. आता वनराई बंधारा वगैरे ह्या ज्या गोष्टी आहेत, तर या गोष्टी कंबाईनला किंवा राज्यसेवेला पूर्व परीक्षेला विचारण्यासारख्या नाहीयेत. या मी स्किप करतो आता. कारण या राज्यसेवेच्या मुख्य परीक्षेला विचारण्यासारख्या आहेत. तुम्ही फक्त हे वाचून घेऊ शकता. मात्र याच्यावरती प्रश्न आलेला नाहीये. ओके. मी अतिरिक्त माहितीसाठी ही गोष्ट इथे ऍड केलेली आहे. त्याच्यानंतर हा एक चार्ट महत्वाचा आहे बघा मुख्य परीक्षेच्या दृष्टीने. महाराष्ट्रातले प्रमुख खोरे विकास महामंडळ. ठीक आहे. तर हा एक चार्ट बनवलेला आहे, की कुठल्या महामंडळाची स्थापना कधी झालेली आहे. ओके. त्याचं मुख्यालय कुठे आहे आणि अ, त्याच्याशी त्याच्यामध्ये समाविष्ट प्रदेश आणि त्याचं कार्य याच्याशी संबंधित हा चार्ट आहे. ओके. त्याच्यानंतरचा पुढचा मुद्दा महत्वाचा आहे बघा, की जलसिंचन सुविधा योजना. ओके. जलसिंचनाच्या योजना. त्याच्यामधले पहिले आहे बघा जलयुक्त शिवार अभियान. ओके. कुठले? जलयुक्त शिवार. तर आता हे जलयुक्त शिवारची जी सुरुवात आहे, तर ती कधी झाली? तर 5 डिसेंबर 2014 ला झालेली आहे. कधी? 5 डिसेंबर 2014 रोजी. तर या योजनेअंतर्गत जी उद्दिष्ट होती, ती कधीपर्यंत आपल्याला साध्य करायची होती? तर 5 वर्षामध्ये, पुढच्या 5 वर्षामध्ये म्हणजे 2019 पर्यंत ती साध्य करायची होती. तर या अभियानाचं उद्दिष्ट काय आहे बघा महत्वाचं. तर 2019 पर्यंत राज्याला टंचाई मुक्त बनवायचंय. ओके. टंचाई मुक्त राज्याची जी संकल्पना आहे, तर ती इथं राबवायची आहे. आणि पावसाचं जे पाणी आहे, ते प्रत्येक गावाच्या शिवारातच अडवून तिथली भूजल पातळी वाढवायची. ते शिवाराची भूजल पातळी, ओके. ते शेताची जी भूजल पातळी आहे, तर ती वाढवणे. तर ही 2 उद्दिष्ट या जलयुक्त शिवार अभियानामध्ये ठेवण्यात आलेली होती. ओके. मग आता याच्यासाठी कुठली कामं हाती घेतली गेली. ओके. हे जे पावसाचा जो पाण्याचा जे भूजलाची पातळी जी वाढवायची आपल्याला, पावसाचं पाणी मुरवून तिथं. तर याच्यासाठी तलावातला गाळ काढणे असेल, ओके. लघु पाटबंधारे लघु पाटबंधाऱ्यांची दुरुस्ती असेल, नाला, त्याच्यानंतर बंधाऱ्याची रुंदी, खोली वाढवणं. तर या सगळ्यामुळे काय होतं आपोआपच भूजल पातळी वाढते, पावसाचं पाणी जास्तीत जास्त मुरतं. तर हीच कामं या जलयुक्त शिवार अभियानाअंतर्गत घ्यायची होती हातामध्ये. फक्त एवढं लक्षात ठेवा, की याची डेट खूप महत्वाची आहे. 5 डिसेंबर 2014 आणि याचं उद्दिष्ट 5 वर्षांमध्ये साध्य करायचं होतं 2019 पर्यंत. ओके. बाकी तर गोष्टी येतील. आता याच्या अंतर्गत लक्ष्य काय ठरवलंय बघा. तर दरवर्षी 5,000 गावं काय करायची होती? इथं 5,000 आणि 5,000 दोन्ही झालेले टाइप. तर दरवर्षी काय करायचे तिथं 5,000 गावं टंचाई मुक्त करायची. दरवर्षी 5,000 आणि मग 5,000 5 वर्षामध्ये किती 25,000 गावं टंचाई मुक्त करायचे. ठीक आहे. त्याच्यानंतर पुढची योजना आहे बघा प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना. प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना. आता या योजनेची सुरुवात कधी झाली बघा. तर 2015-16च्या फायनान्शियल इयरमध्ये झालेली आहे. प्रधानमंत्री कृषी सिंचाई. जे आपण वरती ठिबक आणि तुषार सिंचनासाठी बघितलेली होती ही योजना. ओके. या योजनेचं ब्रीथ खूप महत्वाचं आहे. तर प्रत्येक थेंब अधिक पीक. ओके. पर ड्रॉप मोअर क्रॉप. ओके. असं त्याचं इंग्लिशमध्ये आहे. पर ड्रॉप मोअर क्रॉप आणि तुषार सिंचन, ठिबक सिंचन पद्धतीचा अवलंब करण्यासाठी याच्या अंतर्गत प्रोत्साहन दिलं जाणार आहे. ओके. दुसरी गोष्ट म्हणजे खात्रीशीर सिंचनाखालील क्षेत्र वाढवणे. हे सुद्धा त्याचं एक उद्दिष्ट आहे. आणि तिसरं म्हणजे पाण्याचा अपव्यय टाळण्यासाठी जल पाण्याच्या जी वापराची जी क्षमता आहे, तर त्याच्यामध्ये वाढ करण्याचं सुद्धा उद्दिष्ट ठेवलंय. हे 3 उद्दिष्ट याच्या अंतर्गत महत्वाचे आहेत. मात्र हे जे पहिलं आहे, तुषार आणि ठिबक सिंचन याच्यामध्ये रेनगन याच्यामध्ये नाही घेतलेली बघा. तुषार आणि ठिबक सिंचनाचा याच्यामध्ये समावेश केलेला आहे. ओके. त्याच्यानंतर आता महाराष्ट्रामधल्या किती जिल्ह्यांमध्ये सुरू झाली? तर 34 जिल्ह्यांमध्ये ही योजना सुरू झाली. 2 जिल्हे ह्याच्यामध्ये काय केलेत? वगळलेले आहेत. ओके. मुंबई शहर, मुंबई उपनगर हे 2 जिल्हे वगळले. 34 जिल्ह्यांमध्ये पी-एम-के-एस-वाय चालू झालेली आहे. ठीक आहे. तर या योजनेनं कुठल्या योजनेची जागा घेतली? आधीची एक योजना सुरू होती. तर ती योजना होती सूक्ष्म सिंचन योजना. कुठली होती? सूक्ष्म सिंचन योजना. तर ह्या पी-एम-के-एस-वाय मधील आहे ना, केंद्र राज्याचा जर वाटा बघितला आपण, ओके. केंद्र आणि राज्याचा वाटा, तर तो 60-40 आहे. किती आहे? 60-40 आहे. आता पुढची योजना बघा. पुढची योजना आहे मागेल त्याला शेततळे योजना. मागेल त्याला शेततळे. आता ह्या योजनेची सुरुवात कधी झाली बघा, तर 2015 मध्ये झालेली आहे. ओके. मागेल त्याला शेततळे योजना कधीची आहे? 2015 ची आहे. या योजनेचं स्वरूप कसं आहे बघा. आता मागेल त्याला शेततळ नावातच आहे त्याच्या. तर पहिली गोष्ट म्हणजे जलसंधारणासाठी अनुदान देणारी योजना आहे. ओके. जलसंधारणासाठी काय करते? अनुदान देते. हे अनुदान जलसंधारण म्हणजेच काय? तर पाण्याचं जास्तीत जास्त साठवणूक करायची. ओके. त्याच्यासाठी.
शेततळ आहे. ओके, म्हणजे शेतामध्ये तलाव निर्माण करण्यासाठी थोडक्यात अर्थसहाय्य देणारी योजना आहे. बरोबर आहे. तर शेततळी बनवण्यासाठी अनुदान देणे ह्या योजनेचं काय तर उद्दिष्ट आहे किंवा त्याचं स्वरूप आहे. मग आता कुणाला देणार हे? कुठल्या शेतकऱ्यांना या मागील त्याला शेततळाअंतर्गत म्हणजे आर्थिक मदत देणार आहेत? तर अल्प आणि अत्यल्प भूधारक शेतकरी. ओके. अल्प आणि अत्यल्प भूधारक म्हणजे 2.5 हेक्टर पेक्षा कमी ज्याच्याकडे सॉरी 1 हेक्टरपेक्षा 1 किंवा 1 हेक्टरपेक्षा कमी ज्याच्याकडे जमीन आहे. ओके. तर अशा शेतकऱ्याला या योजनेअंतर्गत शेततळी उभारण्यासाठी आर्थिक मदत दिली जाणार आहे. अनुदान दिलं जाणार आहे. ओके. योजनेअंतर्गत भर कशावर देणार आहेत बघा याच्यामध्ये. भर कशावर आहे? कायमस्वरूपी शेततळ निर्माण करण्यावरती भर आहे. कशामध्ये? कसं तळ तयार करायचं? कायमस्वरूपी शेततळ. ठीक आहे. तर योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्याकडे किती क्षेत्र असलं पाहिजे? तर वैयक्तिक किंवा सामूहिक मिळून 0.6 हेक्टर तरी कृषी क्षेत्र त्याकडे असलं पाहिजे. ओके. किती? वैयक्तिक किंवा सामूहिक मिळून 0.6 हेक्टर एवढं क्षेत्र. ठीक आहे. तर 16-17 मध्ये किती लक्ष ठरवलंय? म्हणजे ज्यावेळी योजना 2015ला ती योजना आली आणि पुढच्या आता काय करायचे, की 5 वर्षांमध्ये शेततळ 2019 पर्यंत त्यांनी टार्गेट ठरवलेलं आहे, की 2016-17 मध्ये 1,11,111 शेततळे निर्माण करण्याचं लक्ष्य ठरवलं होतं. 16-17च्या फायनान्शियल इयरमध्ये योजना 2015ला चालू झाली. मात्र मार्च 2019 अखेर जवळपास 1,20,439 एवढी शेततळी पूर्ण करण्यात आलेली होती या योजनेअंतर्गत. ओके. आता हा चार्ट एक महत्वाचा आहे बघा. महाराष्ट्रामधले प्रमुख तलाव. ओके. तलाव आणि जिल्हा. तर हा चार्ट आहे असा पाठ करायचा. मॅपमध्ये लोकेट करायचा आणि उत्तर, दक्षिण, दक्षिण, उत्तर सेम जे आतापर्यंतचे चार्ट झालेत ते सगळे मॅपमध्ये लोकेट करा आणि उत्तर, दक्षिण, पूर्व, पश्चिम क्रम ठरवून ठेवा त्याचा. बघून ठेवा. आयोग हा प्रश्न विचारतो आणि अगदी थोडीफार जरी माहिती असेल तरी हा प्रश्न सुटून जातो. त्याच्यानंतर पुढचा चार्ट असाच आहे बघा, की जलाशय, नदी आणि धरण. ओके. तर हा चार्ट सुद्धा अतिशय महत्वाचा आहे. ठीक आहे. आणि इथं आपला जे महाराष्ट्रामधलं जे जलसिंचन आहे, तर तो चॅप्टर सुद्धा इथं संपलेला आहे. तुमचे जे काही डाउट्स असतील, तर मला नक्की कमेंट सेक्शनमध्ये विचारा. मी त्याचे जास्तीत जास्त उत्तर देण्याचा नक्कीच प्रयास करेन. ओके. थँक यू.